फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजले 3 दुपारचे आणि मी आता आंघोळ केली. काय करू आता, लई मोठे भांडे होते पण आधी भांडे घासून घेतले, कसे तरी दमादमाने भांडे घासले, किचन ओटा साफ केला, आता आंघोळ केली, थोडंसं फ्रेश वाटते. कपडे लावून दिलेत मशनीत आणि अजून झाडून पुसून काढायचे आहे. दमादमाने कामं आवरते. आजारी पडल्यावर काय करायचं. आता मला एक गोष्ट बोलायची आहे तुम्हाला, की ज्या बायका कमेंट करतात ना, त्यांनी मला एक गोष्ट सांगा. तुम्ही आहे ना नुसतं, मी तर खरं खरं आजारी पडली आहे, पण तुम्ही ना नुसतं आजारी पडल्याचं नाटक करून बघा. ज्यांचा नवरा प्रेम करतो ना, तो घरातली सगळे कामं करल, बसून ठेवल तुम्हाला. पण ज्यांच्या नवऱ्याचं जीवच नाही, तो काय म्हणाल, तुला करायचं तर कर, नाही तर नको करू. भरपूर असे नाते आहेत जगामध्ये, जे मजबुरीमध्ये चाललंय म्हणून चाललंय त्यांचा संसार. तसं नसतं. नवरा बायकोनी एकमेकाला साथ द्यायची असते, जीव लावायचा असतो, काळजी घ्यायची असते. कारण नवरा बायकोला एकमेकाशिवाय कोणीच आपलं नसतं, बरोबर. तर माझा नवरा माझी काळजी घेतो, तर बायकांची का जळते माहीत नाही. तर चला आता आपण आहे ना, काल आलेला पार्सल ओपन करून बघू. काल एक पार्सल आला होता, तो पार्सल मी ओपनच करून नाही दाखवला तुम्हाला. तर हा बघा, हा तो पार्सल आहे. आपण ओपन करू, काय आहे ते तुम्हाला दाखवते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला मग. तर काय माहिती बाबा काय झालं, कालपासून बाई लावते म्हणली तेव्हापासून एवढे कमेंट आले मला, एवढे असे कमेंट आले की ज्याची मी अपेक्षाही केली नव्हती. पण मला काय म्हणायचं आहे, बाबांनो, आम्ही दोघंही नवरा बायको कष्ट करतो, आम्ही आमच्या जीवावर कमवतो, आम्हाला लोक आणून देत नाही का, कोणाच्या जीवावर बसून आम्ही खात नाही. आम्ही आमचे पैसे कमवतो, तर आमच्या पैशाचं आम्ही काय बी करू ना बाबा. कष्ट करून कमवतोय पैसे, त्या पैशामध्ये आम्ही बाई लावू दे, घरामध्ये 4-5 नोकर लावू दे, नाही तर काही विकत घेऊ दे, नाही तर पैसे आम्ही कोणाला देऊ दे. तुम्हाला काय करायचे, तुमच्या घरी मागायला येतो का. तर बघा, हे पार्सल आणलेलं आहे मी. हे पार्सल मागच्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलं, ते थोडंसं वेगळं होतं. आता हे सगळे कपडे मी याच्यामध्ये घडी घालून ठेवणार आहे, तेव्हा तुम्हाला दिसेल किती स्टोअर होतं याच्यामध्ये. तर खूप छान असं मिशोवरून मी मागवलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी हे प्रोडक्ट टॅग करून देईल स्क्रीनवर, तिथून जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये पण याची लिंक देईल, तिथून जाऊन पण तुम्ही शॉपिंग करू शकता. तर हे स्टोरेज बॅग आहे. अशा पद्धतीने मला बरं वाटत नव्हतं, मी येड्यावाकड्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत याच्यात. तुम्ही व्यवस्थित पद्धतशीर घड्या घालून असे ठेवू शकता, म्हणजे कपाटात राडा पण होत नाही आणि व्यवस्थित पण दिसते. त्यामुळे मी हे पार्सल मागवलं होतं. तर तुम्हाला कसं वाटलंय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मला नावं ठेवण्यापेक्षा मला असं वाटतंय की तुम्ही तुमची प्रगती कशी होईल त्याकडे लक्ष द्या. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या, थकली आता. परत थोडंसं काम केलं की लगेच थकवा येतोय. तर गुड न्यूज बिड न्यूज काय नाही बाबा, दुसरे बी काही कारणं राहते. हिमोग्लोबिन कमी झालं, ते हिमोग्लोबिन का काय म्हणतात, आणि रक्त कमी झालं, आणि बऱ्याच गोष्टी त्रास आहे मला. तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगत बसू का, सांगा बरं. तर चला मग, तुम्हाला माझं आणलेलं पार्सल आवडलं असेल तर पटापटा शॉपिंग करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.